ऑनलाइन पर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स की बेस्ट डील ढूंढ रहे हो तो उल्लासनगर शिवाजी चौक पर मिलेगी सबसे सस्ती डील सिर्फ महालक्ष्मी सेल्स पर। यहाँ पर अवेलेबल है प्रीमियम टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज में भी बहुत सारे ऑप्शंस मिल जाएंगे, डबल डोर एंड सिंगल डोर में भी। एसी, एयर कूलर, डिजी कूलर, डीप फ्रीजर, आटा चक्की, लैपटॉप, वाटर प्यूरिफायर, होम थिएटर, इन्वर्टर, बैटरीज। बेस्ट ऑफर्स के लिए विजिट कीजिए महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर 3। एक किलोमीटर के रेंज में कितने होने चाहिए वो बताइए आप, ठीक है? और वो भी लेखी मुझे कुछ भी उड़वा उड़ी का उत्तर कुछ भी मत है। आप लिखित मुझे दीजिए कि इसमें कॉमर्शियल कितना है और इंटरनल यूज के लिए कितना है सीमेंट प्लांट, बराबर है? और 1 किलोमीटर के रेंज में आपका कॉमर्शियल कितना है और इंटरनल यूज के लिए। हमारे पास 16 के आंकड़े हैं 1 किलोमीटर के अंदर भी। सेकंड ये है कि 1 किलोमीटर के रेंज में पर्यावरण को आपको मेंटेन करने की जवाबदारी दी गई है, तो 1 किलोमीटर के रेंज में आप कितने इसकी परमिशन दे सकते हो? जाहिर बात है, आप बोलते परमिशन है तो परमिशन देने की मर्यादा क्या है? उसका रेंज भी आप ही डिसाइड करेंगे कि 1 खुल गया तो उसके बाद 2 किलोमीटर के रेंज होना चाहिए, 3 किलोमीटर में कि 1 ही किलोमीटर में 10 कर सकते हैं, उसका खुलासा मुझे आपसे अब भी चाहिए। प्रॉब्लम छोड़ो, मैं क्या होता है, मैं आपके टेक्निकल पर्सनल हूँ, सुनिए। उसके लिए ग्राम पंचायत की आपको पानी उसने कहाँ से यूज किया, क्योंकि ये सब प्लांट चलता है, इसके लिए पानी की आवश्यकता होती है। तो बोरिंग मारा रहेगा तो इलीगल है, ग्राम पंचायत ने उसको परमिशन दिया नहीं। आज इधर सुनो, उसके लिए फॉरेस्ट की भी एनओसी चाहिए, बाजू में फॉरेस्ट भी लग रहा है। दूसरी बात, एमआईडीसी का पानी का पाइपलाइन वहां से जा रहा है, तो उधर एमआईडीसी की एनओसी है क्या आपके पास? आपने जो भी उसको परमिशन दी है तो उसका पैमाना क्या था वो भी आपने क्लियर करना चाहिए। टेक्निकल सारी चीजें, 1 किलोमीटर में आप कितने प्लांट को परमिशन दे सकते हो? पहला प्रश्न मेरा इतना है। रस्त्यापासून किती अंतर पाहिजे, शाळेपासून लोकवस्तीपासून किती अंतर पाहिजे आणि हॉस्पिटल वगैरे जे आहे यांच्या मागण्यावर आपण सगळे त्यांना करतं, बोलायची गरज नाही। आपल्याला इथं प्रादेशिक अधिकारी आपले जे आहेत आधारे साहेब, त्यांच्याबरोबर आपली आतमध्ये चर्चा झाली। त्यांनी आज सांगितलं आपल्याला की 7 दिवसात आम्ही जेवढे प्लांट बंद करता येतील तेवढे आम्ही बंद करतोय। बाकीच्यांचं पण आम्ही स्वतः ते आपल्यावर येतात आणि तिथे येऊन पाहणी निरीक्षण करतील की बाबा किती अंतरावरती लोकवस्ती आहे आणि जर करता आले बंद तर सगळे प्लांट बंद करू, अशी आपली चर्चा झाली। आणि 7 दिवस आपल्याला वाट बघायला लागेल, त्यानंतर पुढचं आपलं काय सत्र चालू करा। आपलं बघा साहेब येतात, आता आपण घेऊन जायचंय। 7 दिवसाचं टायमिंग घेतले त्यांनी, बरोबर येतील, बाकी सगळे थांबायचे, बरोबर ना? थांबायची गरज नाही। मराठी हिंदी मिक्स ऐसा है कि अभी प्रादेशिक जो यहाँ के इंचार्ज है हजारे साहब, इनसे चर्चा हुई। आप लोगों का 3 साल से पाठपुरावा चालू है। ये जो पर्यावरण विभाग है एमपीसीबी, इसका काम है पर्यावरण को मेंटेन करना, और इनकी परमिशन मेन रहती कोई भी जैसे पॉल्यूशन यहाँ पे आता है, जैसे वायु का प्रदूषण, तो ये सीमेंट की वजह से वायु प्रदूषण हो रहा है। इसका पाठपुरावा जब हम चालू किए थे तब 4 था, फिर 6 हुआ, 8, आज 16 पे आ गया।
इसके कार्यकाल में हो रहा है, हजारे साहब के कार्यकाल में हो रहा है. बरोबर. आता हजारे साहेबांच्या कार्यकालामध्ये होताना आपण पाठपुरावा केलाय, अजूनपर्यंत कुठली कारवाई होत नव्हती. आता चर्चा दरम्यान एवढा समजत आला की 16 अपेक्षित ज्याने त्यांनी परमिशन दिलेली आहे तो योग्य आहे का, त्याच्या सानिशात स्वतः करतील. त्यांच्या एसओपी मध्ये असतो की 500 मीटरमध्ये जर लोकवस्ती असेल, अस्पताल असेल, शाळा असेल तर त्याला परवानगी आपण देऊ शकत नाही. एखादा कुठला फील्ड ऑफिसर तिकडे गेला असेल 400 फुटाचं अंतर आणि त्यांनी 500 फूट दाखवायला झाला असेल आणि त्याची परवानगी दिली असेल तर त्याला कुठेतरी रद्द 100% करणं, त्याच्यामध्ये काय वाद नाही. हे चर्चा दरम्यान हे सगळं झालेलं आहे. आपले महात्मा फुलेचे इन्चार्ज परदेशी साहेब आलेले इकडे, बाकी ग्रामस्थ होते, सगळ्या चर्चामध्ये एवढं झालेलं आहे की जेवढं शक्य आहे एसओपी मध्ये बसत आहे का. पण आपल्याला एवढं करतो की 16 सिमेंटचं जे हे आहे ते प्लांट देऊ शकत नाही, हे आम्हाला पण कळतं. तर 1 किलोमीटरच्या अंतरात एवढा देऊ शकता का, ते कुठपर्यंत योग्य आहे याच्या पण शहानिशा ते लोक करतील. आणि त्या नियमामध्ये काय होत असेल तर पहिली अट काय ठेवली की 500 मीटरच्या अंतरात शाळा असेल, लोकवस्ती असेल तर आम्ही त्याला हे करणार. बाकीच्या नियमाप्रमाणे आपण त्यांच्याशी लढा घेऊ, त्याच्यासाठी पण आपण करू. पण सध्याची ती आता 16 आहे, 6 तरी कमी झालं, थोडीफार कमीतरता होईल आणि पुढची लढाई पण आपण लढू, रीतशीर लढू, कायदेशीर लढू याच्या आम्ही देतो. आणि आताचं आंदोलन इकडे स्थगिती होतं अशी ठिकाणी 1 हप्त्याचा आम्हाला वेळ मागितलेला आहे. ते स्वतः हजारे साहेब शहानिशा करणार आणि त्याच्यावरती पुढची कारवाई करणं याचं आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे आपण एवढा दिवस आपण पाठपुरावा करतो, 1 हप्ता द्यायला काय गरज नाही. आम्ही तुमच्या प्रत्येक आंदोलनाला, मी ॲडव्होकेट स्वप्नील पाटील, आम्ही सोबत असू. राज जनशक्ती पार्टी आहे, आमची पण राष्ट्रवादी पार्टी आहे. कुठलाही तुमचा त्रास असेल, अडी अडचण असेल, प्रश्न नाही सुटत असेल तर हे आंदोलन, याचं दालन आंदोलन करायचं आहे. यांच्या अजून हेड असेल तिकडे पण आंदोलन करू. पर्यावरण मंत्रीच्या घरी पण जाऊन आंदोलन करू आणि रीतशीर मार्गाने यांना घरी बसवायची तयारी पण आपली आहे. पण आता त्याने काय बोललं, एखादा चूक केला तर त्या चूक दुरुस्त करत असेल तर एखादा संधी दिली पाहिजे. काय माणूस काय करतो, मी आता बसतो मला काय माहित नाही एवढं सांगतात. ठीक आहे, तुम्हाला माहित नाही ना, पण पाठपुरावा आज होतो का, 3 वर्षापासून पाठपुरावा होतोय. तेव्हा 4 होते, आता 16 झाले. आता कुणाचा कार्यकाल तर तुमचा कार्यकाल, जबाबदार कोण, तुम्ही आहे. मग आम्ही बोलायचं कुणाला. तर जर तुम्हाला आता पण वाटतं की नाही आपण चूक दुरुस्त करू शकतो, यांनी करून गेला तर करून गेला असेल तरी तुम्ही शहानिशा करून त्याला स्थगिती द्या. आमची मागणी रीतशीर आहे, तुम्ही रीतशीर करा आणि अपेक्षित कारवाई करा. आमच्या तुमच्याबद्दल काही हे नाही, पण जनताचा रोष आहे, तुमच्या जवळ आहे, तो कुठेतरी थांबला पाहिजे याचा विचार करा. त्यांनी पण सकारात्मक उत्तर दिलेलं. सरपंच साहेब होते, आमचे राष्ट्रीय तालुका अध्यक्ष होते, ॲडव्होकेट स्वप्नील पाटील, सगळ्यांसमोर त्यांनी ग्वाही दिली की 1 हप्त्यात कारवाई करतो. यानं पण समाधान आहे आणि आपल्यासमोर जी चर्चा झालेली ते पण आपल्याशी हे केलेलं आहे. जय जय महाराष्ट्र.